नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की खरंच राणी कशा पद्धतीने येते आणि इंद्राला खूप मोठ्या संकटातून राणी वाचवणार आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नाही अशी गोष्ट घडणार आहे. कारण राणीने ज्या पद्धतीने इंद्राला वाचवलेलं आहे आणि त्यानंतर तनिषाची जी काही दांडक्याने धुलाई केली आहे ती पाहण्यासारखी असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता राणीने वाईन घेतलेली असते आणि इंद्रा तिला बास म्हणून सांगितलेलं असतं, पण तनिषाने जबरदस्तीने राणीला वाईन पाजलेली असते आणि आता राणी आउट ऑफ कंट्रोल गेलेली असते. राणी जिन्यातून म्हणजे एक बाल्कनीत उभी असते, तर ती तिथून इंद्राला म्हणत असते, मी इथून उडी टाकू का, मला तुमच्याकडे यायचं आहे इंद्रजित सर, असं म्हणत ती इंद्राला सांगून तिथून उडी टाकायला लागलेली असते. तेव्हा मात्र इंद्रा खूप घाबरतो. इंद्रा म्हणतो की नाही, काही झालं तरी ही राणीचा जीव वाचवणं गरजेचं आहे. आता इंद्राने कोणताही विचार केलेला नसतो आणि डायरेक्ट राणीला पकडलेलं असतं, राणीला कॅच केलेलं असतं. राणीला त्याने पकडल्यामुळं राणीचा जीव तर वाचलेला असतो, पण सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते की जर काही विपरीत घडलं असतं तर, काही चुकीचं घडलं असतं तर, असा विचार सगळ्यांच्या मनात सुरू झालेला असतो. आता मात्र इंद्रा म्हणतो की मला एक कळत नाही आहे की राणी, तुला मी एकच पेक घ्यायला सांगितला होता, पण एक पेक घेतल्यानंतर एवढं झालं आहे. ती म्हणते एक कुठं, एक ग्लास कुठं घेतला आहे मी, 3 ग्लास पिले. आता मात्र इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते. इंद्रा म्हणतो काय बोलतेस तू, 3 ग्लास, माझ्यासमोर तर तुला एकच ग्लास दिलेला होता, हे सगळं काय आहे, असं विचारलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे इंद्रा म्हणत असतो की कोणी दिले तुला, हे सगळं काय झालंय, सांग मला, बोल, असं म्हटल्याबरोबर राणीने आता इकडे तनिषाकडे बोट केलेलं असतं. तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे सगळं, असं कसं होऊ शकतं, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे मालतीसुद्धा आहे आणि मालती म्हणत असते की हे अतिच झाले जरा, म्हणजे एवढा विचार करायची गरजच नव्हती, असं मालती बोलत असते. आणि त्याचवेळी इंद्राला खूप राग येतो. इंद्रा म्हणतो आज जर राणीला काही झालं असतं तर तुला सोडलं नसतं. काही झालं तरीही तू चूक केली तनिषा, मी तुला आवर्जून सांगितलेलं होतं की राणीला वाईन देऊ नकोस, तरी तू राणीला वाईन दिली. तर ती म्हणते माझं काय चुकलं याच्यामध्ये, मी तर ना तिला देत होते कारण तिने मागत होती माझ्याकडे, म्हणून मी तिला दिलेलं होतं, माझं काही चुकलेलं नाही आहे, मी कोणतीच गोष्ट चुकीची केलेली नाही आहे, असं ती इंद्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते. इंद्रा म्हणत असतो बाद झालं, इनफ, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं आहे, पण राणीच्या बाबतीत जर कोण चुकत असेल तर मी त्याचं कधीच खपवून घेणार नाही, असं म्हणत इंद्रा एवढं बोलतो आणि तिला म्हणतो की मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू एवढ्या खालच्याला थराला जाऊन विचार करशील. मग आता तनिषा तिथून निघून जाते. इंद्रा तिला थांब वगैरे काहीच नाही म्हणत, कारण इंद्राला रागच तेवढा आलेला असतो. इंद्राने तिला ऑलरेडी सांगितलेलं होतं की तनिषा, तू राणीला देऊ नकोस, कारण राणीला ड्रिंकची सवय नाही आहे, ती ज्यूस पिईल, पण तू तिला जबरदस्तीनं घे आणि हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे, हे इंद्रा तिला बोलतो आणि तिला तिथून हकलून देतो. आता राहिला प्रश्न इकडे राणीचा. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा उठलेला असतो आणि इंद्रा आवरून तयार असतो, ऑफिसला जायचं असतं त्याला, पण त्याला माहिती आहे की राणी आता कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि जर का आईने पुन्हा बघितलं तर आई ओरडत राहील, ही भीती त्याच्या मनात असते आणि म्हणूनच तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो आणि राणीला तो वारंवार म्हणत असतो उठ. तेव्हा राणी म्हणते सर मला झोपू दे ना 5 मिनटं. तेव्हा इंद्राचं म्हणणं असतं राणी तू रोज 5 वाजता उठतेस, पण आज 11 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत तू उठलेली नाहीस, त्यामुळं आता उठ आणि आवरायला घे, असं इंद्रा तिला सांगत असतो. तेव्हा मात्र राणी म्हणत असते सर काय झालं आहे, मला कळेल का, मी काय गोंधळ घातला आहे का काल, असं ती विचारत असते. तेव्हा इंद्रा म्हणतो की तू काय गोंधळ घातला आहे ना ते कळेल नंतर, पण त्यानंतर जो काय गोंधळ झाला आहे ना तो खूप मोठा झालेला आहे, असं इंद्रा राणीला सांगत असतो. राणी म्हणते काय झालं. तेव्हा इंद्रा म्हणतो की तनिषाने तुला दारू पाजली आणि तू ती पिली आणि त्यानंतर वरच्या बाल्कनीतनं तू उडी मारलीस, नशीब माहिती आहे का मी तिथं होतो किंवा मी तुला कॅच करू शकलो, म्हणून या सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. जर माझ्या हातातून तू निसटली असते, माझा पण तोल गेला असता तर काय करायचं होतं राणी, तुला कळतंय का, असं म्हणत इंद्रा राणीला ओरडत असतो. तेव्हा राणी म्हणते मग पुढे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मी तनिषाला खूप ओरडलं, कारण तनिषाने तुला दारू पाजलेली होती ही गोष्ट मला कळलेली आहे, असं इकडे इंद्रा सांगत असतो.
आणि मग राणी म्हणते, पण तुम्ही त्यांना ओरडायला नको होतं. खरं तर ही चूक माझी आहे. मला माहीत होतं ना, हे ड्रिंक करणं वगैरे मला झेपणारं नाही आहे. तर मी घ्यायलाच नको होती. मला तुम्ही बजावून सांगितलेलं होतं. तरीही मी का घेतली? का मी ऐकलं त्यांचं? कारण दुसरा पेक आणून त्यांनी मला दिलेला होता. हे सगळं राणी बोलत असते. कारण त्यांनी कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या मर्यादा ओळखायला हव्या होत्या. मी चूक केलेली आहे म्हणत राणी इंद्राला बोलत असते. कारण तुम्ही तनिषा मॅडमना असं ओरडायला नको होतं. म्हणजे इकडे राणी तनिषाचा विचार करते आणि तनिषा मात्र इकडे राणीला उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग करत आहे. हे पार्टी, ह्या पार्टीतला हा सगळा गोंधळ, हे सगळं सुद्धा तनिषाने मुद्दामहूनच केलेलं होतं. आता मात्र इंद्रा आणि राणी दोघंही बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे उर्मिलाच्या डोक्यात वेगळेच विचार चाललेले असतात. उर्मिलाला काही करून तिच्या जे पोटात बाळच नाहीये त्या नसणाऱ्या बाळासाठी आता तिला नवस फेडायला जायचं असतं. कारण हा सगळा विक्रांतचा प्लॅन असतो. कारण एक मोठी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे विक्रांत आणि त्याचबरोबर ह्या तनिषाची भेट झालेली आहे. आणि ते दोघं जणही आता इंद्रा आणि राणीच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. तनिषाला काय हवं आहे? तर तनिषाला इंद्रा हवा आहे आणि इकडे विक्रांतला पैसे हवे आहेत. म्हणजे एवढे 15 कोटी घेऊन पण त्याचं पोट अजून भरलेलं नाही आहे. कारण त्याची नाटकं ही सुरूच आहेत. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र तो सांगत असतो की मी एक प्लॅन करतो, त्या पद्धतीनं करावं लागेल. मग त्या प्लॅनमध्ये त्याने उर्मिलाला सुद्धा सामील करून घेतलेलं आहे. आणि उर्मिला घरी येऊन सगळ्यांना सांगत असते की नवस बोललेलं होतं तर आता मला बाळासाठी ते नवस फेडायला गेलं पाहिजे असं ती सांगते. आणि मग तिच्यावर विश्वास ठेवत मालती बोलू लागते की मला काय वाटते माहिती आहे का, मग आपण सगळेजणच जाऊया नवस फेडायला असं म्हणत मालतीने प्लॅन केलेला असतो. मग इंद्रा वगैरे सगळे तयार झालेले असतात. पण तेवढ्यातच तनिषाचा फोन येतो ऑफिसमधून आणि इंद्राला सांगते की इम्पॉर्टंट मीटिंग आहे, म्हणजेच इंद्रा आज येऊ शकणार नाही हे फायनल झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे उर्मिलाला चक्क आता विक्रांतने सांगितलेलं आहे की काही झालं तरीही ते सगळे गेले पाहिजे तरच माझा प्लॅन वर्क होणार आहे. तुझं हे काम आहे की सगळ्यांना घेऊन जायचं. मग फायनली आता सगळेजण जायला निघालेले असतात. इंद्रा काही येणार नसतो. राणीचा हात हातात इंद्रा घेतो जाताना आणि इकडे राणीला सांगू लागतो की मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. मी तुझा विश्वास नेहमी जपणार आहे असं इंद्रा राणीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इंद्रा राणीकडे पाहतो आणि राणीला शब्द देतो. तिला म्हणतो काळजी करू नकोस, मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आजपर्यंत आपलं नातं विश्वासावरच टिकलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्या दोघांच्या नात्यातला विश्वास कधीच कमी होणार नाही. आता मात्र राणी खुश असते. कारण राणीने काल जी चूक केलेली होती, तिच्याकडून जे काही घडलेलं होतं आणि इंद्राने तिच्यासाठी घेतलेला स्टँड, म्हणजे काही असलं तरीही तनिषा वेगळ्या ठिकाणी आणि राणी वेगळ्या ठिकाणी. म्हणजे राणी त्याची जवळची आहे, राणी त्याची बायको आहे, त्याची अर्धांगिनी आहे. त्यामुळं राणीला कधीच धोका द्यायचा नाही हे इकडे इंद्राने ठरवलेलं असतं. मग आता हे सगळेजण जातात आणि मग तिथे सगळेजण गेल्यानंतर तनिषा पूर्ण पावसात भिजलेली असते आणि ती पावसात भिजून दारात येऊन उभी राहिलेली असते. दरवाजा वाजलेला असतो. इंद्रा दरवाजा उघडतो आणि इंद्रा म्हणतो अगं तनिषा. तेव्हा ती म्हणते अरे पूर्ण भिजले मी पावसात, मला आत तरी येऊ दे. इंद्रा म्हणत असतो अगं पण एवढी कशी भिजलीस तू, तुझ्याकडे तर गाडी आहे ना, मग कशी भिजलीस? तेव्हा ती म्हणते मला खूप आवडलं पावसात भिजायला म्हणून मी भिजले, पण आता मला थंडी लागायला लागली ना, मग म्हटलं दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा इथे जाऊया, घर जवळच होतं म्हणून इथे आले. तेव्हा इंद्रा म्हणतो की ठीक आहे ये घरात असं म्हणत तिला आत घेतो. पण ज्या अवस्थेत तनिषा आलेली आहे ते पाहून इंद्रा तिच्याकडे पाहतच राहतो. कारण तनिषा खरंच खूपच तिथे हॉट दिसत असते आणि म्हणूनच इंद्रा तिच्याकडे पाहत असतो. मग इंद्रा तिला टॉवेल देतो आणि तिला म्हणतो की फ्रेश होऊन घे. मग तनिषा फ्रेश होते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तनिषा म्हणते की मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवते. तो म्हणतो की माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. तिने ऑलरेडी एक काम केलेलं असतं, ते म्हणजे गुंगीचं औषध आणलेलं असतं आणि ते औषध तिने इंद्राच्या कॉफीमध्ये मिसळते. ऑलरेडी कॉफी कडू असते आणि त्यामुळं ते औषध त्यात मिसळल्यामुळे एवढाही काही फरक पडत नाही. दोघंजण बसून कॉफी पितात आणि मग तनिषा इंद्राला थोडी थोडी गुंगी यायला लागलेली असते तेव्हा त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. आणि इकडे राणीला नेमकं आईचा रस्त्यातच फोन आलेला असतो की बुवांना थोडंसं अस्वस्थ वाटतंय तर तू माघारी ये. आता राणी माघारी आलेली असते पण ही गोष्ट इंद्राला तिने सांगितलेलीच नसते. मग घरी जाते, तिथं बुवांना भेटते, त्यांना डॉक्टरांकडे दाखवते आणि त्यानंतर ती इकडे येते.
पण ज्यावेळेस ती आलेली आहे त्यावेळेस तिच्याकडे चावी असते घराची आणि मग ते घराचा दरवाजा उघडते आणि आत येते आणि बेडरूममध्ये जाते आणि पाहते तर काय, इंद्रा तिथं झोपलेला असतो आणि तनिषा त्याच्याजवळ असते. नको त्या अवस्थेत तनिषा त्याच्याजवळ असते तेव्हा मात्र राणीने रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि त्या क्षणी तिने तनिषाला ओढलेलं आहे आणि तनिषाला बाजूला ढकललेलं आहे आणि इंद्राला उठवण्याचा प्रयत्न करत असते. पण इंद्रा गुंगीत आहे हे तिच्या लक्षात येतं. आता मात्र राणीचा राग अनावर होतो. ती म्हणते की सकाळी मी इंद्रजित सरांबरोबर वाद घातला ह्या बाईवरून, पण हिने जो काही कुटाणा केलेला आहे, हा धिंगाणा घालायला सुरुवात केली, त्यामुळं तर हे स्पष्ट झालंय की बरोबर आहे, इंद्रजित सरांनी जे केलं तेच योग्य आहे, कारण या बाईची लायकीच नाही हे मात्र स्पष्ट झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.